चला, जय श्री महाकाल, जय श्री महाकाल, गणपती बाप्पा. मोरया. चला. तर आता याचा असं झालंय की बॅगीवर याला संभलत नाही, याच्या वजनापेक्षा जास्त टेंटचं वजन झालंय, बॅगीचं वजन जास्त आहे. तर आता टेंट सध्या त्यांनी सप्लाय करायला घेतलं प्रत्येकाला. आणि इथं 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 आता इथं ब्लॉगर चालू आहे, ब्लॉगिंग करतोय. मला बोलताच येत नाही म्हणून तर घरी फसलोय. प्रोफेशनल ब्लॉगर आहे बाबा. एक ठेव तुमच्या ए बिल्ला तुझ्याकडे एक तुझ्याकडे ठेव. आता आमचं असं झालंय की त्र्यंबकेश्वर आमचा प्लॅन कॅन्सल झालेला आहे, कारण की टाइम खूप झालेला आहे. 10 वाजले तिथे. आता मुरबाडवरून निघालोय आम्ही, आता मध्ये हायवे मध्ये थांबलोय. कोणता हायवे हा शहापूर हायवे. शहापूर हायवे. शहापूर हायवे. जर इथून निघालो आता 10 वाजलेत, पोचायला आम्हाला एक तरी वाजेल. कॅमेरामध्येच चालू आहे इथं. चल चल जया बघ ना, जया रोस्ट करतो जयाला. हो ना, पहिली बारी आहे, ठीक आहे ना, आमची पहिली बारी आहे म्हणून रोस्ट करायला घेतलं जास्त. प्रोफेशनल झालं, प्रोफेशनल. फोटो काढायला याल तुझ्याकडे आहे ना, पुढच्या वर्षी फोटो काढायला येईल बघ तुझ्याकडे. एक गिफ्ट घे माझ्याकडून तुला. बस थँक्यू. एक गिफ्ट घे ना. चल चला. येतो नाही येतो, कुठे येतो? तर आता आम्ही निघालेलो आहोत. आता शहापूर रोडने चाललोय, पण रोडची अवस्था खूप खराब आहे. तर आता बघूया पुढे कसं भेटतंय. एकदा हायवेला लागलो ना मग टेन्शन नाही, पण आता सध्या रस्ता खराब आहे त्यामुळे फुल वाट लागणार आहे. आणि त्यामध्ये सामान पण खूप आहे, प्रत्येकाकडे एक एक बॅग आहे, बॅगेमध्ये पण खूप लोड आहे. मध्ये मध्ये असे खराब पॅच येतात ना ते वाट लागते, पण जेव्हा असे चांगले रस्ते येतात तेव्हा जरा असं स्वर्गात पोचल्यासारखं वाटतं 5 मिनिटासाठी. आणि आजच्या ब्लॉगमध्ये खूप मजा येणार आहे, कारण की आजची रात्र तिथे स्टे करणार आहोत आम्ही. तर ते पण बघण्यात मजा येईल तुम्हाला. आणि मेन सकाळचं जर कळसुबाईला जर ते सनराईज बघायला मिळेल. आणि मेन जर ते आम्हाला धुक्याचा व्ह्यू मिळाला ना, तर बोलतात नाही का ते सोने पे सुहागा, तशी अवस्था आमची, सोने पे सुहागा हो जाएगा. तर फायनली आता आम्ही हायवेला लागलेलो आहोत. आणि आम्हाला लीड करता येते आमचे जयकांत शिकरे, ते आम्हाला लीड करतायत. आणि आता आम्ही त्यांच्या पाठीमागे चाललो आहे. आमच्या टोटल 4 गाड्या आहेत, 4 गाड्या घेऊन चाललेलो आहोत. आत्ता जरा बरं वाटतंय हायवेला लागलो आहे तर, नाहीतर मग मध्ये मध्ये खूप खराब रस्ता होता. हायवेला लागोपर्यंत जाम खराब रस्ता होता, मध्ये मध्ये खूप पॅचेस होते खराब, त्यामुळे खूप वैताग येतो गाडी चालवायला. आत्ता कसं जरा बरं वाटतंय रस्ता हायवेला. तरी पण आम्ही मॅक्सिमम 50-60लाच चाललो आहे. घरातल्याने पहिलेच सांगितलं आहे, बाद जाऊ नका, हलूया, टाईम लागला तरी चालेल. आम्हाला लीड करणारा पुढे चाललाय आमच्या, त्यालाच आम्ही पुढे ठेवले लीडला, कारण की त्याला रस्ता माहिती आहे ना. टेक्निकल खराबीमुळे आमची मोठं ब्लॉगिंग आता बंद झालेली आहे. मोबाईलचा माउंट असतो तो तुटलेला आहे गाडीवर येता येता. आता मोठं ब्लॉग तर नाही जमणार, पण आता असाच ब्लॉग बनवेल मी. आता आहे गाडी कदमलाच सगळ्यात जास्त काम करायला लावायचे आज. सगळं हे सामान कदमच चालणार. हा हे त्यांना सांगू
काका एक काम करा, आमच्या बाईक येते तुमच्याकडे ठेवा, तुमची गाडी द्या आम्हाला. हा आज तो शेठ मोकार पैसा आहे मोकार. वा. आता इथे एक धाबा बघितलाय, आता इथे जेवायला थांबलोय. वाजले 12:32. आता इथे जेवण करूया. भाई जेवण आलेलं आहे अशा प्रकारे. त्याच्या तोंडाला पाणी वगैरे कसं सुटलंय. पहिले टिश्यू दे बघ. हे घे. आणि बघ फुल तावात येते तो बोलते कधी मी घेतो ना कधी जेवतोय. सागर भाई आहे इकडे. काला दिसतो रे. वारा दिसतो. बोल ना काहीतरी मग. बोल ना काहीतरी. बोल आता 10 खायची. किती आहे? 10 रोट्या खायची मला. चॅलेंज आहे तू जर 10 खाल्ल्या ना सागऱ्या 20 खाऊन दाखवील. त्यांनी खाऊन दाखव. सागऱ्या काय मी ठेवले. अरे मेन प्रॉब्लेम काय माहिती, इथे सगळं हावरे आहेत, त्याच्यामुळे काय सांगितलं माहिती, त्यांनाच सांगितलं की तुम्हीच वाढा, नाहीतर मग इथे भांडणं होतील. सगळ्यात मोठा आवरा. काय नाही आवरा काय नाही आवरा भांडणं इथंच मारामारी करतील. सगळ्या इथंच निघत कलसुबाई इथंच काढतील. बघितलं त्याला काकडे उडवलं. हे खाऊन बघितलं हावऱ्या बघितला. सुरुवात लगेच सुरुवातीतूनच. कधी कधी तसं वाटतं त्याला सगळं सोडलं आणि सगळं जोडीला सगळं सोडून द्या. कधी कधी वाटतंय सगळं सोडून द्यावा, ज्याबरोबर 5 घेऊन संन्यास घेवा. आणि संन्यास नको घेऊ. संन्यास घेऊन मोठा कटकर रे त्या बोलल्याला. घंटा बिटा सगळ्या नको ना एवढा खाऊ. एकदम ती टाकली साफ केली भाई, धुवाची पण गरज नाही तिला. सगळ्यांचा खाऊन झालं तरी पण एकटाच खातो बघ ना. काय जे आम्ही काकड्या खातो हे बघ. अन्न म्हणजे पुण्य असतो. वायनसो ठीक आहे माझे पांढरा चाटून घे. चाटून खा ते ना माझं पांढराकून. वायनच झालं होतं ना मुलांसाठी ठेवलं की नाही बघ. हे पण पहिले लोक प्यायचे. हा ताटात जेवण झालं पाणी टाकायचे आदू झालं जस्ट जेवण. आता इथून निघतोय. जेवण तर झालं. जेवण एक नंबर होतं. जर यायचं असेल तर रिकमेंड करतो. हा एक नंबर आहे. आणि आता इथे फुल तयार आहेत. सामान घेतलेलं आहे फुल यांनी. हा आमचा तू नाही. मला वाटलं ह्यो हमाले काय. नाही हे गाडी चालवतो का. लायसन आहे का. बारीक पोरांना लायसन कोण देत रे. मी फोडली ती. बारीक पोरांना लायसन कोण देत आहे. दादा बोल मला दादा. हे घे एकदा. चला निघूया. ए कुठे गेला ड्रायव्हर गाडी काढ. चला ड्रायव्हर गाडी काढ. ओ शिट सॉरी चला ड्रायव्हर गाडी घे लवकर. 2 वेचे 2 का बघा एकमेकाच्या समोरासमोर. तिकडं थांब. डुप्लिकेट आहे. ड्रायव्हरने लाईव्ह ऍक्सिडेंट तुमच्या समोर ऍक्सिडेंट झालाय. लाईव्ह ऍक्सिडेंट झालेला आहे समोर तुमच्या. कंटेंट भेटला लाईव्ह ऍक्सिडेंट. हो कंटेंट भेटलेला आहे. तर आता आम्ही आलेलो आहोत बारी गावात कलसुबाईच्या बेस विलेज मध्ये. आणि आता इथे एक हॉटेल घर आहे, त्यांच्या इथे गाडी पार्किंगला लावलेली आहे. आणि आता आम्ही इथून निघणार आहोत. तरी पोहोचायची. 2 म्हातारे आणि 2 म्हातारे होत्या. 60 वर्ष होऊन गेले. 60 वर्ष. ऐकून घे. 60वा वाढदिवस वरती केलाय तुमचा. त्याला आता 5 वर्ष झाली. म्हणजे आता 65 झाले आता. 70वा वाढदिवस पण वरती करायचं. 70 पण वरच करा. प्रोत्साहन दिलं. 70 पण वरच केला पाहिजे. बाप सांगा मला. नक्की येऊ आम्ही. आम्ही येऊ ना त्या बर्थडे सेलिब्रेशन तिकडेच करू. जाऊन मॅगी आणि चहा करू. अरे चला रे. काय लग्नाला चाललेत का. आम्ही तर रेडी आहेत. बाकीचे 3 जण आहेत ना ते बाई सारखे आतमध्ये साड्या चेंज करत बसल्यात. ते साड्या चेंज होतील. नवीन नवऱ्या आहेत ना त्या नटतील थटतील मग निघतील. आणि इथून आल्यावर इथे गाड्या पार्किंग केल्यात आणि इकडे एक रस्ता जातो आणि इकडे रस्ता जातो. तर इथून आता आम्ही त्यांना विचारलं तर ते बोलले इथून रस्ता आहे तो जरा शॉर्टकट आहे. या घराच्या इथून ब्लू वाला घर आहे ना याच्या बाजूने जायला रस्ता. आणि ट्रेक स्टार्ट झालेला आहे आता आमचा.
बघूयात आता कसे जातो आम्ही आणि कुठं. हा पहिली सुरुवातच घाण केली चला. अरे मगाशी व्लॉग मध्ये मी काय दाखवलं, टेंट पडला बघ. मगाशी व्लॉग मध्ये दाखवलंय निल्या घराच्या इथून जायचे तर तुम्ही सरळ गेलं. ठीक आहे जरा बडबडे असे चल चल तिथून इथपर्यंत आलं फक्त, तरी लगेच फुस लगे बसायला बोलतो दम खायचे. काय बोलायचं आता, चाललं गड करायला सगळीकडे फिरायला. काय नाही होणार यांचा, काय नाही होणार यांचा. इन्कलाब जिंदाबाद. बाबा किती लांब आहे अजून? अजून या तुम्ही अजून 5% नाही आले. 5% पण नाही आलो अजून. किती लांब आहे? भरपूर लांब आहे. अजून किती तास लागेल, किती टाइम लागेल? 2 तास लागतील काय? अजून सुरुवात पण झाली चढाई. आता जस्ट आम्ही पोहोचलेलो आहेत मेन एंट्रन्सच्या इथे. इथूनच परफेक्ट गेट आणि इथूनच सुरुवात. गेटच्या इथं बसलो आता चढायला. दिसतोय का हे? 100% ब्लॉग मध्ये पडेल आता. पडेल 100%. 100% पडू दे. आपण मला पडू काय असू दे ना ब्लॉग मध्ये. त्यात आपल्या नको ना कमी व्ह्यूज आले तर त्याच्यामुळे कमी बघितलं तुझी फेस व्हॅल्यू किती आहे? फेस व्हॅल्यू एवढी येशील जरा परत. पहिला ते शेवटच झाला काही हो. अजून त्याला गोरखगडला यायचे, हरिश्चंद्रगडला ते बोलीचं आहे बोलतो ना, भोलेनाथचा बोलतो 3 स्तंभ आहेत ना ते जायचे बोलतो. अरे असंच आहे ना चालायला. टफ एवढं आहे टफ काय, त्याला गोरखगडला जायचे. गोरखगड कसं आहे तिथे जीवच सोड घेऊ. चलो काय रे पवन चक्की ते काय काम करत आहे? वीज निर्माण करते चुतिया. वीज ती कशी होते? वीज म्हणजे काय? वीजची डेफिनेशन लक्षात ठेवा. मी तुला सांगतो ना, मी एक पण व्हिडिओ नाही करणार, तुझे व्हिडिओ एक पण निघून नाही देणार. आता बघ दे ना मोबाईल. अरे मी तुला काय विचारलं? चल तू आता चल आता. वीजची डेफिनेशन सायन्स वाला आहे का कॉमर्स वाला आहे? कॉमर्स वाला आहे मी. मग सांग तू आता चल. नको ना जाऊ दे. आता चल. त्या समोर काय बघत तिथं त्या गावापासून बघत इथं आल्यात लगेच सांडलं इथं. आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. का? आम्ही डेली ट्रेकर नाही. मग कोण जातं डेली? तू. काय प्रूफ आहे? तुझी गर्लफ्रेंड. काय प्रूफ आहे? सागर. काय प्रूफ आहे? हा प्रूफ आता जुना मोबाईल काढतो त्याच्यातून दाखवतो. दाखव. सगळे प्रूफ भेटतील. तो बघ हा एक सांडलेला उठला. चला चलो. आता इथे अर्ध्या रस्त्यात आलोय, इथे बसलोय, सगळे दमलेले आहेत जाम. आणि हा डायरेक्ट सांडलाय. तो इथून गेला ना सरांचा डायरेक्ट पाय पकडणार आहे. सर माझ्याकडून चुकी झाली, मी आलो. औषधी मध्ये 3 दिवसाची लिव्ह टाकली पण डायरेक्ट जाऊन पाया पडणार आहे बघ. बरं पुढच्या वेळेस जरी बोललो ना मी का मला सुट्टी द्या, तरी पण बोलाल का मला सुट्टी देऊ नका. काय सिच्युएशन आहे सांग ना, सांग ना सिच्युएशन तुझी काय? त्र्यंबकेश्वरला जायचं ना उद्या. उतरताना काय नाही वाटणार ना, पण आता चढता चढता सांडशील ना मध्ये. मला कोणी उचलून नेलं तर बरोबर. तू इथंच राह. तुझा काय रे? मजा आली भाऊ, मजा आली. तुझी काय भाई? तू सांगितला जो प्रॉब्लेम कॅमेरा ऑफ करूनच तू सांगितलं. तरी पण भाई जाणार वरती, एवढी हिंमत आहे. इथं बघू एडिटिंगच्या वेळेस मी झूम करेल, याच्यात झूम नाही होत. तिथे सीड्या दिसत्याच वर, त्या डोंगराच्या वर चढायच्या, त्याच्यावरती अजून एक डोंगर आहे तो चढायचा. तुझा बिल्ला काय म्हणणं आहे?
कोणता बिल्ला आहे ना. तुझा रे जा ना उड्या मारीत मग जा उड्या मारीत. आत्ता जरा खरी सुरुवात झालेली आहे. इथून खूप खोल अशी दरी येते आणि ह्या रस्त्याने आम्ही आता आलेलो आहेत. वर हलवलो आणि इथून पूर्ण चढंग आहे. आमचा एक माणूस दम्यावाला माणूस आम्हाला सोडून पालालाय. तो बघ जो हल्ला तू पडलाय तिथं तो बघ. हा, पूर्ण खर आहे ना चढायला. तू स्वतःचा ब्लॉग बनवतो लोकांचा रिव्ह्यू घेतो रे. हे कुठं नाही, इकडनं की इकडं आहे. नाही इकडे चल दोन्ही रस्त्याने. इथून चल. एक जण कोणतरी आहे ना मुद्दाम पाडा ना व्हिडिओच्या स्टार्टिंगला प्रोमोला टाकीन मी. पडणार रे बेशुद्ध होण्याची ऍक्टिंग कर ना व्हिडिओला व्ह्यूज येते. नेक्स्ट टाइम घरच्यांनी पाठवणार नको. घरची बघतीलच व्हिडिओ. फुल वाट लागली रे पण खतरनाक चढंगी. व्हिडिओ मध्ये दिसत नसेल पण जाम 90 डिग्री बोलतात ना. हे बघा आता समजेल. आमचा बिल्ला फुल सामान घेऊन पावर मध्ये. मी आमचा सांडलेला माणूस. हा काठी भेटली त्याला. आता फुल सपोर्ट. काठी पण बघ किती मोठी घेतली. कधी वर सरळ. तर फायनली आता लोखंडाच्या शिड्या चालू झालेल्या आहेत मेन. आणि ही आमची माणसं पुढे गेलेली आहेत. सावकाश. पहिला पाऊल टाकताना जय श्रीराम. हे फक्त दिसायला सोपं आहे. हे शिड्या जेवढ्या सोप्या दिसतात ना तेवढ्या सोप्या नाही आहेत. खूप रिस्की. पाय असं ठेवायला लागतं पूर्ण पुढच्या साईडने असं दाबायला लागतं तेव्हाच ते बरोबर होतं. नाहीतर इथून जर पडलं सांडला मग खाली. भाई हे नको बाबा भाडक नको रे नको ना. ते पुढे पण काम बाई पकडली. सागर कडे पिशवी नाही. चल मी मागे चल. आम्हाला ते नॉलेज नाही त्या गोष्टीचा. आम्ही कधी केला नाही ना असा माकडा ना. जायला मध्ये घ्यायच्या. पिशवी आला हे सागर. मागर त्याने कसं हे करायचं आखलायचं. चल त्यांनी बरोबर का ना. थांब जरा तू मागर. तुम्ही लोक सपोर्ट द्या फक्त. आपण पुढून देऊ. चल मी आहे. चल बाजूने. भाई माकडा घेरलाय 4 साईडनी. अटॅक करतात. बिल्ला बचके बाबा. पेट्रोल नाही आणलं डिझेल आणलंय. बाई जा ना. माहिती आहे तुझं घर आहे पण जा नको आम्हाला. हे भाई सेफली आलेलो इथपर्यंत. आता पुढचा काय माहित नाही. पुढे थांबलाय एक आणि खाली एक. बघ भाई पुढे जाऊन सांगतील गँगला. आता मॅटर झाला का भाई गँग नको बोलू नको रे. नका चिडू. चला भाई हे दिसतंय तेवढा सोपा नाही. कोणी पण सांगेल सोपा आहे कलसूबाई पण सोपी नाहीये. याला विचारा. भयानक दिसायला फक्त सोपी आहे. माझे व्हिडिओ पण जाम डेंजर आहे पण.
रात्रीचे 6:27 होत आलेले आहेत. 6:30 वाजलेले आहेत आणि अजून पण आम्ही चालतोयच. 3:30 वाजता चालू केलंय पण पब्लिक नवीन असल्यामुळे जमत नाहीये, त्यामुळे हळूहळू जातोय. आता बघूया किती वाजता पोहोचतोय. बघू शकता आता इथपर्यंत पोहोचलोय आणि फुल हवा टाईट झाली आहे. आणि आमचा एक माणूस जो खूप काम करतोय रस्त्यामध्ये, फाट्या गोला केलेत त्यांनी खास जेवण बनवण्यासाठी. आणि आमचा याच्यामध्ये नाही होणार जेवण, पुढे गोला करू अजून आहेस ना तू. जेवण बनवलं पण हाचे. आमच्या कदमनी पण सुरुवात केली फाट्या गोला करायला. चला आणि व्ह्यू बघा, फुल धुका भाई. वाटत नाही पण आत्ताची सिच्युएशन अशी आहे की आत्ताचे वाजलेत 7 वाजलेत आणि आम्ही सुरुवात केली होती 3 वाजता. तर तुम्ही कुठल्या पण युट्यूबरची व्हिडिओ बघून जर कळसुबाईला येत असाल, सगळं खोटं आहे. तुम्ही सिरियस सिच्युएशन इथं बघू शकता. ते आणि कसं आहे, त्यांनी काय काय केलेत, जे ते डायरेक्ट मधले मेन स्पॉट दाखवतात. जे मेन खर स्पॉट आहेत ना, इथं थोडं रिस्क आहे, तो स्पॉट नाही दाखवला. आणि आमचा माणूस बघा, बाहुबली फाट्या पण घेऊन या. यायचं असेल तर फाट्या पण घेऊन या. रस्त्यातून येता अशी फाट्या पण घेऊन या. सगळं खोटं आहे. युट्यूबवाल्यांचे व्हिडिओ बघून येऊ नका. रियालिटी एकदा गावातल्यांच्याशी किंवा जुनी माणसं जी असतील ना त्यांच्याकडून माहिती करा, मग या. फायनली आता आम्ही थोडाच गड लांब आहे, इथे पोहोचलोय आणि इथे टेंट लावायला घेतलेत. इथे टेंट लावणार. एक टेंट लावून झालेला आहे आणि एक टेंटचा आता इथे लावायला सुरुवात केलेली आहे. आणि थंडी इकडे मजबूत आहे, मजबूत म्हणजे जामच मजबूत आहे. कोणाला थंडीचा प्रॉब्लेम असेल त्यांनी चुकून पण येऊ नका इकडे जास्त. आमच्यात एक माणूस आहे, कुठे गेला तो? हा बघा, त्याची अवस्था तुम्ही बघू शकता. काय म्हणणं आहे तुझं? थंडी कशी आहे? लय भारी वाटते. आता कसं वाटतंय? गारगार वाटते. काय बोलती पब्लिक? कुर्ला की पब्लिक किधर है? बोले तो तकलीफ. हो दुसरा स्पायडरमॅन. डायरेक्ट स्पायडरमॅन. हवा बघू शकता. हवा बघा, टेंट उडतोय. ए जया, मी काय बोलतो माहितीये का, आपण जेवण आहे ना इकडे आतमध्ये बनवू. कुठं टेंट लावलं ना? नाही, हे बघ ना, इथं नाही, इथं आपण 3 दगडी लावल्या ना, इथं 3 दगडी लावू. पण नाही लागणार. पण ती कशी टेंटच्या जवळ नको ना एवढी. इथं कशी माहिती का, हवा पूर्ण अडून राहील. इकडून पण हवा येणार नाही. येणारी जागा फक्त एकच, आपण इथं लावू. कारण की एकाने तिथं लावले पुढं. इथं परफेक्ट बनवू. हा परफेक्ट, हवा पण नाही लागणार. म्हणजे बनवून परफेक्ट. इथं ठेवते. इथंच ठेव सागर. इथं फक्त 3 दगडी गोळा कर. तिकडे जाऊ दे. वर टाकतो. वरती तर कोपऱ्यावर. हा ठेव. हा वाला येतो वाटतंय. 1 मिनिट.
ही मेहनत आहे भाई, रियालिटी आहे. आपण खोटा दाखवी नाही. हे बघ, असं नको राहू तू यो नाहीतर- रिअल आहे. दंडी आहे बाई, हे बघ कुणाल दंडी व्यापार आहे, मध्ये तुम्ही पण काय पण करू नका. हे झाला कामायला का तू हे चुका जालालाच घ्यायचे भाई. त्यात बॅगी टाका ना रे, याच्यात पण नवीन आले. याच्यात बॅगेत टाकणार आहे. याच्यात टाका ना तोपर्यंत रे, बॅगी टाक ना तोपर्यंत. बॅगी उडल नाही तर हो, एक दोन बॅगी टाक त्यात. टाक कोपऱ्यात टाक तिकडं. त्या 2% मध्ये त्यांचा आहे ना, तुरला की पब्लिक कुठं गेली. बोले तो तकलीफ दोघांना आहे. टू वरती बघू शकता कशा दगडी ठेवल्यात, पत्र उडतच म्हणून हवेत. यावर तुम्ही अंदाज लावू शकता हवेचा. आपली पब्लिक दाखवायची काय करते, काय मेहनत करते, किती मेहनतीचं काम करते बघ ना. ही बघ किती मेहनत, ही मेहनत तुझी. ही बघू शकता कशी टेंट मध्ये अवस्था. चिप्सचं पाकिट काढ द्यायचं. अल्ला काहीच काढलं नाही. अरे मग तू उलटी केली तू तरी बाजूला खायचे तेलकट. ठीक आहे पेट्रोल, हे पेट्रोल ठेव तिकडं. पेट्रोल तिकडे ठेव. ठेव ना पेट्रोल तुला. आताच मी तुम्हाला बोलून गेलो, एवढी जोरात हवा चालू आहे आणि बघू शकता आग विजली होती पूर्ण, इथे बाहेर निघाला. आणि आमचा हा महाशय कुठे गेला, सागरेश्वर बाबा, त्यांनी याच्या आतमध्ये पार काढली का, याच्या आतमध्ये माचीच पाडली. बुलेट पाडले, बुलेट दी. हा वा बुलेट. काय करायचं आता. बिर्याणीवरची ते कांदा सोडतात नाही का, तसे सोडण्याचा प्लॅन आहे आमच्या शेफचा. शेफची लाईट बंद करा म्हणजे शेफ तुम्ही नीट दिसाल. वरची हा बस. शेफला बघू शकता, शेफच्या डोळ्यातून पाण्याची धारा चालू आहेत सध्या. माझी आयटम तिकडे मेसेज करते. हो रे बाबा, नाही इथं मला हे बरा. वा करकरीत बनवा का एकदम कांदावरचा सोडायला. अजून करला पाहिजे तर मी असंच खाल्लं असता. तलप लागली मला ते खाण्याची. तर आता भात बनवून झालेला आहे, वाढून पण झालेलं आहे. आणि आता चालू झालेलं आहे. करा सुरुवात. कोणला पाहिजे कांदा मला बस फुल थंडी. भात, शेजवान चटणी, लिंबू, फुल मच्छा बिल्ला. कांदा पाहिजे का तुम्हाला. आणि गरम गरम तर आता रात्रीचे वाजले 10:21 आणि आता आमची पूर्ण झोपायची तयारी झालेली आहे. सर्व 2 टेंट मध्ये तर ते तिघे किती जण आहेत रे ते 2 जण आणि एकाचे 3. हा, एका टेंट मध्ये 2 आणि एका टेंट मध्ये 3 आणि आम्ही इथे 3 झोपलो एका टेंट मध्ये. आता झोपण्याची तयारी आहे. खूप झोप आली, दमलोय पण पूर्ण. किती 3:30 वाजता आम्ही ट्रेक चालू केला होता. 7:30 पावणे 8 वाजता इथे पोहोचलोय. नवीन माणसं होती ना ट्रेकसाठी, त्याच्यामुळे जरा खूप स्ट्रगल जास्त झाला त्यांचा. त्यामुळे आता उद्या भेटूया. उद्याचा व्ह्यू तुम्हाला दाखवतो इथलं कसं आहे. तर भेटूया उद्या. तर गुड मॉर्निंग गाईज. सकाळचे 6:09 झालेले आहेत आणि आता 2 टेंट पॅक करून झालेले आहेत. 3रा टेंट पण पॅक करून झालेला आहे मोस्ट. आणि 5 वाजता उठलो होतो आम्ही. आणि वरती पब्लिक बघू शकता. टॉर्चने समजू शकता पब्लिक किती आहे वर आज. आणि व्ह्यू बघा आता इथले किती खतरनाक झालेलं आहे. वर जर लवकर गेलो आम्ही तर आम्हाला सनराईज बघायला मिळेल. आणि आता आम्ही लवकरच निघतोय. आता 5 मिनिटांमध्ये निघू मॅक्सिमम आम्ही इथून. आता चलो.
बस. आणि आता इथे एकदम एंडची आता सीडी जी आहे जिला आपण एंडची सीडी जी आहे ना तिथे आता पोहोचलेलो आहेत आपण. ही सीडी चढलो की डायरेक्ट स्वर्गात, थेट स्वर्गात पोहोचू. आणि इथला व्ह्यूचा तर काय बोलू, फक्त वर जाऊन सनराईज बघायचे. काय धुका नाही आहे, मस्त आहे. आडवाच होता, धुका नाही आहे, सनराईज बघायला. आता ऑरेंज आणि येल्लो जरा झालेलं आहे. आता वर जाण्यासाठी खूप एक्साइटेड आहेत, फक्त सनराईज बघायला. आता चला वर चढतोय आता शिड्यांवरून. पब्लिक बघ ए बाबा, थिएटरचा पिक्चर लागला इथं डायरेक्ट. पब्लिक जाम आहे, फुल थिएटर सारखे बसले सगळे ते. आणि समोर पिक्चर लागणार आहे आता थोड्यावर. आता सध्या ट्रेलर लावलाय, पिक्चर अभी बाकी आहे. फुल पब्लिक आहे, फुल रश. जाम पब्लिक. टाइमलेस काढलेला आहे आणि सनराईज झालेला आहे. 1 मिनिट तुम्हाला सनराईज दाखवतोय आता. लागलं का दुःख काय झालं याने काय केलं सांग ना. चादर वडत होता, रात्री झोपून दिला का? आणि अजून दुसरं काय होता, गोरत होता. काय म्हणणं आहे तुझं? तू गोरत होता का? तुला वाटतं तू गोरत होता? काही खोटा बोलतात. तू ठेव ना बंद कर. तू सांगता घरी गोरत होता का नाही सांग. याला बाहेर करून टाक डायरेक्ट. बोल काय गोरत होता का नाही? कधी सकाळ होते असं झालं. मला पण घ्या ना, खालची चादर ओढून घेतलेली. अरे काहीच नव्हतं. आपल्या टेल मध्ये गोरल्याचा आवाज. हो बाई स्वतः गोरत होता. अरे दोघच गव्हर्नर माणसं आहेत का नाही का? अरे मी विचार केला हा घोरतो ना, कसं काय घोरायला लागला? कनेक्शन झाला, क्रॉस कनेक्शन झाला. तिकडचा इकडे आला. आता टाक ब्लॉक मध्ये चालू एकाची इज्जत नाही गेली, दोघांची गेली. मंदिरात पाया पडायला जायचे, पण यांचा काय फोटोशूट अजून संपत नाहीये. सगळे फोटोशूट मध्ये बिझी आहेत. मग आता नारळ वगैरे आणलाय, तर तो नारळ वगैरे आता फोडायचे. आतनं जाऊन ते फोडतो, मग निघतो. आता जातोय पुढे मी, तर येतील मागे. मी मित्राला फोन केला होता, हे साखलीचं काहीतरी विचारायचं होतं त्याला. त्याने सांगितलं होतं साखलीचं बघायला. तर एवढीच साखली आहे फक्त, इथून पण ती उचलत नाहीये. आता बघा, एवढं ट्राय करतोय तरी पण उचलत नाही. बघा ना,
किती मेहनत, दोन्ही हात लावून पण नाही उचलत. दमला जया, तू ट्राय करून बघ. ज्याच्या मनात काही पाप नसतो ना त्याला उचलते ती. असं आहे. तू व्हिडिओ करला त्या मनात लय पाप येतून उचलली पहिले पाप होत, आता इथं पिटलं ते पाप. मोठं काढा इथेच, मोठं काढूया, मंदिरात जाऊया. हे जया, सॉक्स पण काढ, सॉक्स पण काढ. नको नको, सॉक्स नाही घालत. मंदिराच्या इथे आलेलो आहेत. आता तुम्हाला देवीचं दर्शन करवतोय मी. देवीचं दर्शन हा काय, देवीच्या इथे खाली आणून द्या ना फक्त. अरे यार क्या है तेरे को. दर्शन झालेले आता. आता इथे नारळ फोडूया. जय. तर दर्शन वगैरे झालेले, आता निघण्याच्या तयारीत आहेत आणि आता निघालो इथून. पब्लिक निघालेली आमची. तर गाईज, तुम्हाला जर आता स्वर्ग बघायचा असेल तर आता स्वर्ग बघा. आणि या स्वर्गाच्या सीड्या आणि हा स्वर्ग. जया, यांना सफल झाला का नाही आपला? मस्त मस्त भावा, एकदम भारी ट्रेक झाला आपला. परफेक्ट. हा, परफेक्ट बोलतात ते याला. खिलाडी. इथून सांडलं ना का डायरेक्ट गडाच्या खालीच भेटला आम्हाला. कलसुबाईच्या डायरेक्ट खाली. हे सांडणार आहेत बघ. रिस्क 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 येतो. यांचा फोटोशूट काय अजून संपत नाही. फोटोशूटच चालू उतरतात तरी पण. आता परत त्याच स्पॉटला पोहोचले आम्ही जिथे आम्ही टेंट लावला होता. आणि आता इथे मॅगी बनवायला घेतलेली आहे. स्पेशल मॅगी. बघ, सगळा वर जाऊन बिऊन आला ना, आता ब्रश करतो. सगळे जाऊन आलो वर, दर्शन बिर्शन करून आलं ना, आता इथे ब्रश करतोय. फोडलं का रे? सगळे फोडले का एक साथ? अशी उत्कृष्ट प्रकारची मॅगी बनवलेली आहे आमच्या फायरमॅननी. आता पण दिसत आहे मसाला फोडला आहे. याला काम तर नाही करायचं, पण फक्त कॅमेऱ्यामध्ये यायचं आहे. हा मसाला गेलेला आहे. तू तुला नाही जमत दे. व्हिडिओ साठी फक्त मसाल्याचा मॅगीच्या 12 धारा करू नका. वर जाऊ, इथे जाऊ. चला चला रे चला. गाईज, आता मॅगी नेलेली आहे आणि मॅगी आता इथे खाणार आहोत आम्ही. मॅगी एकदम भारी झालेली आहे. आणि समोर असा व्ह्यू आणि सोबत असे मित्र